उन्हाळ्यामध्ये आपण आईस्क्रीम नेहमीच खातो, पण भरपूर रसरशीत फळं घातलेली, काचेसारखी दिसणारी अशी फ्रूट जेली कशी करायची ते आपण आज बघणार आहोत. त्यासाठी मस्त फळं चिरून घ्यायची आहेत. आंबा चिरला आहे मी इथे, हापूस आंबा आहे. टरबूज चिरलं आहे, त्यातल्या बिया काढून घेतल्या. द्राक्ष असे अर्धे केले आहेत, द्राक्ष मात्र सीडलेस घेतले आहेत. संत्र्यातले बिया काढून संत्रे पण सोलून घेतले आणि पेरूचेही काप करून घेतले आहेत. द्राक्ष आवर्जून सीडलेसच घ्यायचे आहेत, नाहीतर खाताना बिया चांगल्या लागत नाहीत. आता जेली करूया. त्यासाठी 2 कप पाणी घेतलं आहे आणि ही आगार आगारची जेलीची पावडर जी असते ती 1 टेबलस्पून घातली आहे. हे सगळं मिसळून 5 मिनटं असंच नुसतं बाजूला ठेवून द्यायचं आहे. नंतर हे गॅसवर ठेवून हळूहळू याला ढवळत ढवळत गरम करायचं आहे. थोडंसं गरम झालं की यामध्ये अर्धा कप इतकी साखर घालायची आणि पुन्हा ढवळत ढवळत एक उकळी येईपर्यंत आपण याला शिजवणार आहोत. जास्त शिजवायचं नाही, नाहीतर हे लगेच अगदी खूप घट्ट व्हायला लागतं आणि मग आपली जेलीसुद्धा फार कडक होते. आता ह्याची उकळी आल्यानंतर हे बंद करून बाजूला ठेवतो आहे आपण आणि एका पसरट भांड्यामध्ये आपण जी फळं चिरून घेतलेली आहेत ती आपल्याला हवी तशी आपण खालची लेयर त्याची अरेंज करून घ्यायची आहे. जे जेलीचं वेगळं भांडं मिळतं त्याच्यातसुद्धा तुम्ही हे करू शकता. मी एकदा जेलीच्या भांड्यातसुद्धा केलेली आहे, ती शेवटी मी छोटासा व्हिडिओ त्याचा टाकणार आहे. आता ही फळं अरेंज करून झाली की ह्यावरती आपण जेलीचं तयार केलेलं मिश्रण घालायचं आहे. थोडंसं हे मिश्रण घालायचं, पुन्हा थोडी फळं घालायची, पुन्हा थोडं मिश्रण घालायचं, पुन्हा थोडी फळं घालायची आणि शेवटी उरलेलं सगळं मिश्रण यावरती घालून हे थोडं गार झालं की फ्रीजमध्ये 2 तास आपल्याला सेट करायला ही जेली ठेवून द्यायची आहे. अगदी पटकन ही जेली तशी सेट होते खरं तर, पण फ्रीजमध्ये सेट केल्यानंतर ती कापायला खूप सोपी जाते. उरलेलं सगळं जेलीचं मिश्रण घालून आता आपण याला फ्रीजमध्ये 2 तास ठेवणार आहोत आणि 2 तासानंतर बघा ही अशी छान सुटून येते सगळीकडनं. यावर एक प्लेट ठेवून ही जेली काढून घ्यायची आहे. अगदी केकसारखी मस्त निघून येते सहजपणे आणि याचे केकसारखेच काप करून आपण सर्व करू शकतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही थंडगार फ्रूट जेली खायला खूप आवडते. मला खात्री आहे तुम्ही करून बघा, तुम्हालाही ही फ्रूट जेली नक्कीच खूप आवडेल. धन्यवाद.